तर मित्रांनो आम्ही इथे आता एक वेगळी प्रतियोगिता भरवतोय. सो आमचे जे काय इथे एक एक करून एक एक परफॉर्मन्स आपल्या समोर इथे करणार आहे. सो तुम्ही पण बघा अभी मजा आएगा ना आणि एन्जॉय करा आणि जज करा आणि रेटिंग द्या. ओके चलो लेट्स गो. बघूयात करूयात सुरू. नवीन रेडी आहेस का? आधी नवीन करणार आहे मग रशीस करणार. नाही मी नाही करावं लागेल. तुला नंबर पाहिजे असेल तर करावं लागेल. नंबर नको ठीक आहे जाऊ. तिथे चांग भलं बघत होतो. चला तर आपण चला नवीन परफॉर्म करतोय. नमस्कार काका. मागे जा जरा. काय झालं? तुम्ही एवढे खात्यावर का पडले असेल? अयो आजारी आहे का? हा मला बाहेर कळालं की तुम्हाला आळू झालाय. सॉरी बरं का, तुम्हाला गळू झालाय ना. कसाही गळू तू बरं आहे ना. ऐका दष्टपुष्ट व्हा कळलं का? नाही आंबे खाओ. आता आंब्याचा सीझन आहे ना. आंबे खा, रताळे खा. हा रताळा आहे ना. पण आता पावसाचा सीझन आहे मग काय खायचं? काय पण खा पण रताळे खा. संदीप पाठक झाला. ओ भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार. त्याला एवढाच होता परफॉर्मन्स. सर मित्रांनो हा विसरलेला आहे. कसला परफॉर्मन्स दिला काय माहिती. कोण याला घेणार आहे कुठे घेणार आहे मेन कुठे आहे? नंतर मागे. सो आता रशीद परफॉर्म करतोय. आपण बघूया. मित्रांनो तर नवीनच्या परफॉर्मन्स नंतर आता विशाल परफॉर्म करतोय. बघूया काय करणार आहे. बोलतो दोन. आम्हाला 2 वाक्य नको. ऍटलीस्ट 5 मिनिटाचा एक मोनोलॉग. 3 मिनिटाचा तरी करावा. ऑडिशन कर ना. एखादं ऑडिशन परफॉर्म करावं असं आमचं म्हणणं. अरे हा ते बैल नाही बैल मी बघितले हिंदीवाला. सो बघूयात. चला अरे साहब का तो 2 ही लाइन है. कर अच्छा है. अरे वो 2 लाइन में क्या है? कर ना काहीतरी कर ना. तो हिंदी का किया था ना तूने ऑडिशन. मला बघून तू कसं ऍक्टिंग करतो. मी बघितली नाही. हिंदी का ऑडिशन किया था ना घर पे किया था तभी. ये ऑडिशन मैच केला होता तू. पहले ही फैसला कर ले. ये 50 शेड्स ऑफ बकचोदी मुझे समझ में नहीं आ रही है. क्या 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 चाहिए? क्या किस चीज की जरूरत है? चल कैलाश तू कर काहीतरी. मैं क्या किया? मैंने कुछ नहीं किया. काहीतरी एक ऑडिशन म्हणून होय मीच मारलंय. होय मीच मारलंय तिला. साक्षीला मीच मारलंय. होय मैं भूल गया. काहीतरी घे यार. एवढं ऑडिशन देतो एक मोनोलॉग. कॉमेडी का ना रशा कर ना एक. चैतू कर. चैत्या हे बघ युट्यूबला टाक. कर विठ्ठलाचा. हा विठ्ठल कर. कॉमेडी अरे ते ना वीट वाला कॉमेडी कर. कॉमेडी ते भारी आहे. ट्रेन वाला अरे कुणी इकडे समोर नव्या मागे नव्या तुझ्या ब्लॉग मध्ये टाकायला होईल ना. ये इकडे. येतेच कुणी हात का लावलं. मागे जा. माझी स्क्रिप्ट होईल. चल आधी ना इमॅजिन कर. माइंड कर. नको काठी. बांबूचे मोठे आहे. अबे किधर अबे कटेट कहाँ है? अरे आहे ना रे लावड्या. कुणी बी नाही करायचं असं. जरासा पुढे ये फक्त. आगे घे. चल मजा येते. शाबास रशा शाबास. चला लेडीज डब्यात कोणी बी नसतं. साहेब कधी कोणाचं ऐकतात क्या? ऍक्शन. याच्या आईला कुणी आहे का डब्यात? नाही म्हणजे दारुड बेवड करतुलं मी आहे का? याच्या आईला कुणी असेल तर आधीच सांगा. गप गुमान बाहेर पडा. नाहीतर मागणं फॉ करायचं. घाबरतो ना. याच्या आईला इथं कुणी बी नाही. तरी मी या साहेबांनी सांगत होतो एवढ्या राज्याला लेडीज डब्यात कुणी बी नसतं म्हणून. तरी साहेब ड्युटी लावतात. आता या रिकामी डब्यामध्ये प्रोटेक्शन तरी कुणाचं करायचं? काय म्हणजे या अदृश्य बायकांचं, या अदृश्य माणसांचं,
या शेट्टांचं या शेट्टांचं कोणाचं करायचं तरी ना साहेबांनी सांगत होतो पण साहेबांचं पण बरोबर ते बोलतात लेडीज प्रोटेक्शन इज मस्ट ते पण बरोबर आहे पण आता इथे प्रोटेक्शन कोणाचं करायचं आईला कोणाला फोन वाजतो आईला कंपनीवालेच असले मी तर माझी कंपनी आहे कंपनी 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 अगं कंपनी कशी आहे काय झालं डोकं दुखते अगं मी काय डॉक्टर आहे काय मला सांगते ते डोकं दुखतं ती अगं ते कपाटातलं ते बाम तेल आहे ना ते लाव आणि झोप अच्छा खोबरेल तेल असतं वय हा ते लाव आणि झोप ते पण लावलंच मग गोळी खा आणि झोप ते पण खाल्लंच त्याच्या आईला ही सर्वच खाते तरी मी बोलतोय माझं राशन संपतं कुठं हा काय बोलतोस अगं कमली तू पण ना एवढ्या राज्याला कशी अँटिक होते ना कळत कसं नाही ते अँटिक ते मरीन ड्राईव्हला ते कपल लोक खुर्चीवर काय छत्रीमध्ये असे करतात ना ते अँटिक रोमॅन्टिक असतो हा हा तेच ते काय बोलते बाबू उठला अच्छा आपला बाबू उठला काय उठू दे हे कमले फोन ठेव नाही तर साहेब मला ओरडतील समोर कॅमेरा लावलाय हे कमले हा ठेव बायकांचं बी ना कमलीला जाऊन Once more! क्लॅप गाईज क्लॅप मस्त अभिनव सनी पंडित खूप सुंदर परफॉर्मन्स केलाय रशीद बोरडने आता मी स्वतः विशाल सनी करणार पंडित जाणार आपडा मारतो त्या चॅनल वर तुमचा मालिक आज तुम्हाला करून दाखवणार माझा परफॉर्मन्स बघण्यासाठी तुम्हाला प्रीमियम नाही घ्यायला सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन काही कारणास्तव माझं परफॉर्मन्स करेन परफॉर्मन्स काही कारणास्तव माझा परफॉर्मन्स त्यावेळी टेक्निकल कारण असल्या कारणाने माझा परफॉर्मन्स कॅन्सल झालेला आहे माझे 1000 सबस्क्रायबर होते त्यावेळी मी नक्की परफॉर्मन्स दाखवेन. तेव्हा मुजरा करायला लावतो याला आता तुम्ही हे करा ऑडिशन एकदा आता तुम्हाला द्यावं लागेल 1000 सबस्क्रायबर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे माझी ऍक्टिंग कशी आहे तुम्ही पाहिली ना त्या दिवशी रशीदच्या आम्ही बोलत होतो लग्नात ती ऍक्टिंगच होती आता माझ्या acting कर रहा है. आता झाले आता आपला कैलास आहे ना त्याच्याकडे मस्त कॉमेडी स्क्रिप्ट आहे तो करून कैलास करणार आहे आता, दाखव please. हा पहा कैलास सर्वात जास्त ऑडिशन देणारा हे ना मुलगा. आणि कैलासने ना खूप साऱ्या सिरियल्स मध्ये काम केलंय खूप म्हणजे तुम्ही एवढ्या बघितल्या नसेल तेवढं त्यांनी काम केलंय प्लीज तुम्ही त्याचा इन्स्टा हँडल बघा तो ते खूप काम त्याला आम्ही करतो. टॅग करतो तुम्ही त्याच्या Even व्हिडिओ त्याच्या रशीद व्हिडिओ ना करतो नवीनही करतो तो हे नवीन लोका- नवीन करत असतो रील्स बनवतात हा ब्लॉग सुद्धा बनवतो त्याच्या पण याला ही जी चॅनलला पोरं फॉलो आहेत, ती करा सगळी जॉब करतात आपलं पॅशन जपतात हे चला खरा काय ठीक आहे चल कैलास अभिनय मला बघायचा अभिनय वाईट आहे ते. मला पण बघायचं मित्रांनो आता जे काही 2 परफॉर्मन्स झाले त्यावरती रिव्ह्यूज आहेत किंवा काही एक विश्लेषण करतायत विशाल वाघे कैलास मिस्त्री तो कशाला करते रिव्ह्यू लोकांना सांग तुम्ही आम्हाला कळवा तुम्हाला काय वाटतं बाकी तुम्ही असहमत व्हालच यांच्या कारण की मला विश्लेषणासोबत. तरी आमची चर्चा काय होते बघूया चला लेट्स स्टार्ट जरी ऍक्टिंग चांगली करत नसतो ना तरी टिप्पणी चांगली करतो तर पहिला जो परफॉर्मन्स होता जो आपला नवीन गेला फारच छान होता आणि दुसरा जो परफॉर्मन्स याने केला चैतन्य पुरण तोही छानच होता पण त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये फरक काय होता की जेव्हा नवीन ऍक्टिंग करत होतं ना त्यांचं लक्ष दुसरीकडे होतं. आमचं लक्ष दुसरीकडे नव्हतं. जे माझा परफॉर्मन्स होता ना त्यावेळी यांचं लक्ष म्हणजे तुम्हाला आता आम्ही बीचवर आलो लक्ष दुसरीकडेच होतं लक्ष नाही नवीन करतो ना नवीन तो कॅरेक्टर मस्त पकडतो ऍक्च्युली त्याच्या आणि लगेच कॅरेक्टर मध्ये ना सोडतो. कोणती म्हणजे त्याच्या कॅरेक्टर मध्ये कोणत्या प्रकारची भीती नाहीये कॅरेक्टर सुटण्याची कॉन्फिडेंट आहे तो थोडा. कॉन्फिडेंट असतो तो
चैतन्याच्या मध्ये कसं जरा थोडा कॅरेक्टर पकडण्याचा कॉन्फिडन्स आहे ना तो कुठेतरी कमी आहे. न्यूनगंड आहे तो कोणत्या तरी न्यूनगंड आहे. गोष्टीचा. त्याच्यामुळे ती कॉमेडी अशी खुलून येत नाहीये जी यायला पाहिजे होती आणि तो होल्ड नव्हता ते त्याचं ह्याच्यामध्ये होता आपल्या नवीन मध्ये. तर ह्या राऊंडचा विजेता मी नवीनला घोषित करेन. मी कोणालाच विजेता ठरवत नाहीये इथे. विजेता झालेला आहे. पण मला असं म्हणायचं रशिशच्या परफॉर्मन्स मध्ये इथे एक क्लेनलीनेस आहे. तो खूप सुंदर म्हणजे स्वच्छता आहे, सुटसुटीतपणा आहे परफॉर्मन्स मध्ये बरंच. सो अशा प्रत्येकाच्या टॅलेंट मध्ये काही व्हेरिएशन्स आहेत, नवीन नवीन गोष्टी आहेत, त्यांची धाटणी वेगळी आहे, बऱ्याच गोष्टी. ठीक आहे. सो आय गेस मी आजचा ब्लॉग इथे पाहत राहा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला तर बिलकुल विसरू नका, कारण शेअर करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. कळलं ना तुम्हाला? सो बस आजच्या पुरती एवढंच. पुढच्या गोष्टी, पुढच्या उद्यापासूनचं रुटीन चेंज होणार आहे, सगळ्याच गोष्टी चेंज होणार आहेत. भेटत राहू आपण इथेच. मला वाटलं वेगळं म्हणजे काय आहे तर आपलं कमेंट सेक्शन आहे, तुम्ही तिथे मला टेक्स्ट म्हणजे कमेंट करा, त्याच्या वेळी रिप्लाय देईन. शब्बा केअर, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, अलविदा. Oh yeah. Oh yeah. Oh yeah. सलाम बाबा. गोल गोल गोल. भिड़ू क्या बोलता है?